तर पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे बोर्ड PYQ मार्च 2025 ते मार्च 2020 पर्यंतचे, म्हणजे जवळजवळ 5 वर्षाचे PYQ. मॅट्रिसेस हा जो टॉपिक आहे, याच्या आधी आपण मॅट्रिसेसचं काय पाहिलं होतं, वन शॉट पाहिलं आपण. ऑल टोटल कन्सेप्ट आपण मॅट्रिसेसचे घेतले एका सेशनमध्ये आपण मॅट्रिसेसचे 2025चे क्वेश्चन घेतले, त्यानंतर 2024चे CETचे क्वेश्चन घेतले, त्यानंतर 2023चे CETचे क्वेश्चन घेतले. ओके, ठीक आहे. आणि आता मॅट्रिसेसचा आपण काय करतोय 2000 बोर्ड. आता बोर्डाला जर तुम्ही पाहिलं तर साधारण मॅट्रिसेस हा जो टॉपिक आहे हा 6 मार्कांसाठी. मॅट्रिसेस हा टॉपिक बोर्डाला किती आहे, 6 मार्कांसाठी. आता या 6 मार्कांमध्ये काय होतं, तर त्याचं मार्क वेटेज पण फिक्स आहे. 2 मार्काला तुम्हाला एक प्रॉब्लेम विचारला जाणार आणि एक 4 मार्काला विचारला जाणार. म्हणजे तुम्ही जर कोणतीही प्रश्नपत्रिका पाहिली तर साधारण तुम्हाला 90% तुम्हाला हाच पॅटर्न दिसेल का 2 मार्काला एक प्रश्न विचारला गेलेला आहे आणि 4 मार्काला विचारला गेला. आता 2 मार्काला विचारला कोणता जातो आणि 4 मार्काला कोणता विचारला जातो हे तुम्हाला आता या ठिकाणी लक्षात येईल. आले लक्षात? ठीक आहे. पहा आता इथं फाइंड द ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. एक मॅट्रिक्स दिले, त्याचा ॲडजॉइंट तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे हा किती मार्काला विचारला गेलेला असणार आहे, 2 मार्काला विचारला गेलेला 2025चा. आता याच्यानंतरचा जर तुम्ही प्रश्न पाहिला तर काय सांगितलं इथं, फाइंड द इनवर्स 3/3 ची ऑर्डर दिली. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला याचा इनवर्स फाइंड आउट करा. म्हणजे हा किती मार्काला असणार आहे, 4 मार्काला असणार आहे. म्हणजे एक 4 मार्काचा आणि एक 2 मार्काचा प्रश्न फिक्स आहे आणि 4 मार्काचा फिक्स आहे. म्हणजे लक्षात ठेवा किती महत्त्वाचा टॉपिक आहे. का 4 मार्काला तुम्हाला जे काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, किती मार्काला, 4 मार्काला. 4 मार्काचे किती टोटल किती क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे, 4 मार्काचे टोटल किती, 8 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे, बरोबर ना, का 5? 4 मार्काचे किती सॉल्व्ह करायचे, तुमचं जे क्वेश्चनचं वेटेज आहे पहा. पहिलं रिकाम्या जागा किती मार्काला आहे तुम्हाला, 8 रिकाम्या जागा किती मार्काला आहेत, 16 मार्काला आहे. ओके, त्यानंतर 4 प्रश्न किती मार्काला आहेत, 4. हा सेक्शन कोणता आहे तुमचा, ए सेक्शन आहे. त्यानंतर म्हणजे इथे किती मार्क झाले सेक्शन ए चे, 20 मार्क. सेक्शन बी मध्ये तुम्हाला 2 मार्काचे क्वेश्चन आहेत. 2 मार्काचे किती क्वेश्चन आहेत, 8. म्हणजे किती मार्क झाले परत, 16 मार्क झाले, बरोबर आहे. त्यानंतर सेक्शन सी मध्ये किती मार्काचे क्वेश्चन आहेत, 3 मार्काचे किती आहेत, 8. म्हणजे किती झाले इथं, 24, बरोबर आहे. म्हणजे हे 2 सेक्शन मिळून किती मार्क झाले आता जर तुम्ही पाहिले तर, पाहते इथं किती, 40. ओके, म्हणजे आता इथं किती झाले, 60. म्हणजे अजून किती मार्काचा पेपर राहिला, म्हणजे सेक्शन कोणता आहे, डी. मग डी सेक्शन मध्ये तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 5 सॉल्व्ह करायचे. किती मार्काला आहे, ओके. म्हणजे इथं जर पाहिलं तर हा किती मार्काला आहे, 2 मार्काला. हा पाहिलं तर किती मार्काला आहे, 3 मार्काला. इथं पाहिलं तर 2 मार्क, इथं पाहिलं तर 1 मार्क, आणि इथं पाहिलं तर किती मार्क आहेत, 4 मार्क. 4 मार्काचे किती सॉल्व्ह करायचे, 5. आणि इथं मार्क किती होणार आहेत, 20. ओके, म्हणजे या पद्धतीने तुम्हाला इथं किती मार्क आहेत, 20. असा 80 मार्काचा पेपर. आता या 80 मध्ये तुम्हाला 5 जे सॉल्व्ह करायचे, ह्या 5 मध्ये तुम्हाला एक मॅट्रिसेस फिक्स आहे. म्हणजे मॅट्रिसेस मला आलंच पाहिजे. म्हणजे त्यानंतर दुसरा LPPचा एक 4 मार्काला विचारला जातो. म्हणजे तुम्हाला हे जे 5 सॉल्व्ह करायचे त्यातले 2 तुम्हाला फिक्स आहेत. पहा आता 2 तर तुम्हाला येणारच आहेत, बरोबर आहे. त्याच्यात जर एखादा लॉजिकचा विचारला गेलाच तर 5 पैकी 3 तर जागेवर झाले. म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कडे जायची पण गरज लागणार नाही तुम्हाला, जर तुम्ही सिस्टमॅटिकली फॉलो केलं. फक्त त्यातलं सगळं आलं पाहिजे, नाही तर परत असं नको व्हायला का हा मग हे काय 5 करून ठेवू, त्यातलं जर विचारलं तरी नाही येणार. मग असं जर झालं तर मग मार्क जाणार सगळे. ठीक आहे, आले लक्षात, समजलंय का? ठीक आहे. आता आपण आपल्या पॉइंटला सुरुवात करू. अतिशय महत्त्वाचं आहे, कारण 5 पैकी 1 मार्क, एक प्रश्न तुमचा इथं, जे 5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे त्यातला एक तुम्हाला इथं सॉल्व्ह होणार आहे. म्हणजे 8 सॉल्व्ह करायचे त्यातला एक तुमचा इथं सॉल्व्ह होणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे. फाइंड द ॲडजॉइंट. ॲडजॉइंट कसा सॉल्व्ह करणार आहे सांगा. ॲडजॉइंट तुम्हाला फाइंड आउट करायचं. फर्स्ट याला काय करून घ्या, आन्सर स्टार्ट केलं पहा आपण. लेट याला ए म्हटलं, काय येणार आहे, 2 - 2 4 आणि 3 झालं. मग आता याचा ॲडजॉइंट काढायचा आहे. म्हणजे आधी प्रत्येकाचा काय काढावं लागेल, कोफॅक्टर काढण्याआधी तुम्हाला काय करावं लागेल, मायनॉर काढावं लागेल. मग प्रत्येकाचे काय काढूया आपण, मायनॉर. ओके, मग प्रत्येकाला इलिमेंट. आता पहिला इलिमेंट कोण आहे, मग इलिमेंट म्हटलं का A11. ओके, पहिला इलिमेंट कोण आहे, 2. त्याचा काय काढायचं आहे तुम्हाला, मायनॉर, पहिली पोझिशन. त्याचा मायनॉर काय येणार आहे, त्याचा रो आणि कॉलम सोडल्यानंतर कोण येतो, 3, बरोबर ना. ओके, हा रो आणि हा कॉलम सोडला, हा रो कॉलम सोडला, तुम्हाला काय मिळालं, 3 मिळाला. हा काय झाला, त्याचा मायनॉर झाला. आले लक्षात? ठीक आहे. मग आता त्याचाच काय काढायचं लगेच, कोफॅक्टर. म्हणजे पहिल्या एलिमेंटचा कोफॅक्टर म्हणजे A11, C11 लिहिलं तरी चालत. ओके, त्यानंतर काय होईल इथं, त्याचा -1, -1चा इंडेक्स काय, 1 + 1 इंटू काय, त्याचा मायनॉर कोण आहे, ओके, त्याची पोझिशन. म्हणजे इथं काय येणार आहे, -1, इथं किती, 2 इंटू, ओके, इंटू किती आहे, 3. इथं किती, 1 इंटू 3 इज इक्वल टू किती आले, 3. ओके, डन. हे झालं फर्स्ट एलिमेंट. ओके, या पद्धतीने या सिस्टीमचा वापर करून तुम्हाला काय काढायचं, प्रत्येकाचा काय काढायचा, कोफॅक्टर काढायचा. ओके, मग आता पोझिशन कोणती आहे, सेकंड. काय सेकंड पोझिशन, पहिला रो
कॉलम कोणता सेकंड. लक्षात बळत हे थांबलं पहिला तो नाही लागला काय येतो -2 पहा पहिला रो सेकंड कॉलम. आता इथं त्याचा मायनॉर काय येणार आहे मायनॉर काय येईल सांगा मायनॉर किती 4 त्याचा लगेच काय काढायचं तुम्हाला कोफॅक्टर काय काढता तुम्ही -1 इंडेक्स काय येणार आहे 1 + 2 ह्या दोघांची ऍडिशन करतो आपण इथं बरोबर ना इंटू काय येणार आहे मायनॉर. ओके म्हणजे किती याला -1चा इंडेक्स 3 येणार आहे म्हणजे -1च राहणार आहे इंटू मायनॉर किती आहे त्याचा 4 म्हणजे किती आले -4 हे झालं सेकंड एलिमेंट. आता फोर्थ एलिमेंट ए काय सेकंड रो फर्स्ट कॉलम बरोबर आहे काय येतो 4. ओके मग आता त्याचा मायनॉर काय येणार आहे त्याचा रो आणि कॉलम सोडला -2 आला. ओके आता त्याचा काय काढायचं तुम्हाला कोफॅक्टर काय येईल -1 इंडेक्स काय येणार आहे 2 + 1 म्हणजे या दोनची ऍडिशन करतो आपण बरोबर ना हा इंटू याला काय करणार आहे आपण त्याचा मायनॉर म्हणजे काय आलं इथं -1 कारण इंडेक्स 3 आहे -1चा इंडेक्स ऑड असेल तर मायनस. ओके इथं किती आले मायनॉर किती येतो -2 म्हणजे आन्सर किती आलं 2. ओके डन. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा पार्ट शेवटचा सेकंड रो सेकंड कॉलम कोण येतो सेकंड रो सेकंड कॉलम सांगा 3 त्याचा मायनॉर कोण आहे त्याचा रो आणि कॉलम सोडल्यावर 2. ओके आणि आता त्याचा काय काढायचा कोफॅक्टर काय येणार आहे -1चा इंडेक्स काय 2 + 2 इंटू काय येणार आहे त्याचा मायनॉर काय येणार आहे सांगा इथं किती आले +1 कारण इंडेक्स किती येणार आहे +4 इंटू मायनॉर किती आहे त्याचा 2 म्हणजे आन्सर किती आलं 2. मग आता इथे जे इलिमेंट मिळाले हे सगळे कोणाचे कोफॅक्टरचे म्हणजे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ओके देअरफॉर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरचं मॅट्रिक्स काय होईल प्रत्येकाची फक्त आपल्याला काय लिहायचे कोफॅक्टर काय पहिल्याचा कोफॅक्टर 3 नंतर किती आहे -4 नंतर 2 नंतर किती आहे 2 म्हणजे 3 -4 2 2 झालं. हे मॅट्रिक्स कोणाचं झालं कोफॅक्टरचं आहे पण आपल्याला कोणाचं काढायचं आहे ऍडजॉइंट. ओके मग इथे लिहू मग इथं फायनल आन्सर लिहूया आपण आता काय ऍडजॉइंट ए इज इक्वल टू काय करतो आपण इथं ट्रान्सपोज करतो कोणाचा ट्रान्सपोज करतो आपण इथं जो तुम्ही हे लिहिलाय इथं जो कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहिलाय काय म्हणूया आपण त्याला ए मॅट्रिक्स आहे ना ए नाव दिलेलं आपण इथं काय लिहूया आपण IJ 2/2 ची ऑर्डर इज इक्वल टू. ओके आता याचा काय काढायचं आपल्याला ट्रान्सपोज म्हणजे ऍडजॉइंट ए काय ए जो AIJ दाखवलाय ना याचा काय करायचं तुम्हाला ट्रान्सपोज करायचं म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही ट्रान्सपोज त्याचा रोचा काय करा कॉलम करा म्हणजे 3 -4 पहिला रो पहिला कॉलम दुसरा रो दुसरा कॉलम 2 2 झालं आणि हेच तुमचं काय झालं फायनल आन्सर झालं 2 मार्क. आता तसं तुम्हाला हे पण माहिती आहे जेव्हा 2/2 ची ऑर्डरचा तुम्ही काय काढता ऍडजॉइंट काढता तुम्ही काय करता ह्या दोघांमध्ये अल्टरनेट करता 3 ला इथं 2 ला इथं पाहूया आपण 3 ला इथं 2 ला इथं अल्टर झालंय का झालंय बरोबर आहे. आणि त्याच वेळी जर पाहिलं तर ह्या दोघांचं काय करतो तुम्ही साइन चेंज करता -2 चं 4 ला जातं म्हणजे आपला ऍडजॉइंट करेक्ट आहे. लक्षात म्हणजे जर बोर्डाला विचारलं तर असं डायरेक्ट नाही लिहायचं ऍडजॉइंट ए इज इक्वल टू 3 2 -2 4 सॉरी 2 -4 असं लिहायचं नाही. 2 मार्काला सिस्टमॅटिक दाखवावं लागणार आहे पण 1 मार्काला जर चुकून 2 मार्काला जर रिकामी जागा विचारली तर मात्र तुम्हाला डायरेक्ट लक्षात आलं पाहिजे का आपल्याला काय करायचं. समजलंय नक्की पहिला प्रश्न या ठिकाणी झालेला आहे. आता सेकंड क्वेश्चन जर तुम्ही पाहिलं तर काय दिसतंय तुम्हाला फाइंड द इनवर्स. आता याचा इनवर्स तुम्हाला काढायचा आहे आणि तो पण कोणत्या मेथडने एलिमेंटरी आणि त्याच्यात काय वापरायचंय रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं लक्षात. मग आता सुरुवात कशी करणार पहा लेट काय ए इज इक्वल टू मॅट्रिक्स काय इथं कॉस थीटा -sin थीटा 0 इथं काय sin थीटा कॉस थीटा परत 0 0 0 1. ओके आता पहिली गोष्ट याचा जर तुम्हाला इनवर्स काढायचा आहे तर हा इन्व्हर्टेबल आहे का नाही हे पहिल्यांदा चेक करावं लागतं. ओके म्हणजे याचं काय करणार आहे तुम्ही इथं लेट केलंय आपण आता इथं काय करणार तुम्ही याचा मोड काढणार मोड काय असणार आहे डिटर्मिनंट म्हणजे काय येणार इथं कॉस थीटा sin थीटा पण साइन कोणता मायनस वाला 0 इथं काय sin थीटा इथं काय कॉस थीटा 0 0 0 1. आता याचं डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची काय येईल इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन बरोबर याचं नाही कोणाचं पहिल्यांदा काय घेणार आहे पहिल्यांदा कोण घेणार तुम्ही कॉस घेणार. ओके कॉस लिहिणार इथं कॉस लिहिल्यानंतर कॉस थीटा ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार डायरेक्ट लिहितोय लक्षात येते का. पहिला काय करणार तुम्ही याचा रो आणि कॉलम सोडून ह्या दोनचं काय करणार तुम्ही क्रॉस लक्षात डन नक्की ठीक आहे. म्हणजे कोणाचं होणार कॉस थीटा -0
कम्प्लीट. त्यानंतर इथं दुसरा कोण आहे साईन, जो साईन मायनस आहे इथं, साईन इथं मायनस आहे म्हणजे इथं कोणाला प्लस, सेकंडचा आपण साईन चेंज करतो बरोबर आहे. म्हणजे इथं कोणाला साईन, इथं कोण आहे साईन थिटा, ब्रॅकेटमध्ये त्याचा रो आणि कॉलम सोडला, त्याचा रो आणि कॉलम सोडला तर कोण आहे साईन थिटा इंटू 1 म्हणजे साईन थिटा मायनस 0 बरोबर आहे. त्यानंतर कोण घेतला शेवटचा कोण आहे प्लस 0 0 ब्रॅकेटमध्ये इथं काय येणार आहे साईन 0 0 म्हणजे इथं काय येणार आहे 0 मायनस 0. काय डाऊट येतपर्यंत नाही. म्हणजे आता इथं काय झालं, इथं कॉस स्क्वेअर थिटा प्लस इथं काय झालं इथं ओके साइन स्क्वेअर थिटा म्हणजे व्हॅल्यू किती आली 1. म्हणजे आता इथं काय लिहिणार तुम्ही, त्याच्या पुढचं इथं लिहितो मोड ऑफ ए नॉट इक्वल 0 देअरफॉर काय ए इज इनवर्स, एचा इनवर्स इज काय करतोय तो एक्झिस्ट करतो, तो काय करतोय एक्झिस्ट करतो. आणि जर तो एक्झिस्ट करतोय तर तुम्ही त्याचा इनवर्स आता काय करू शकता काढू शकता. मग आता त्याचा इनवर्स काढण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरताना फर्स्ट काय आहे बघूया आपण. पहिला कॉस साइन साइन कॉस ओके ठीक आहे. काय होतं सांगा, ए इज इक्वल टू कॉस थिटा मायनस साइन थिटा 0 साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. आता याचं काय काढायचं आहे इनव्हर्स, तो पण इलेमेंटरी बरोबर आहे. आता इलेमेंटरीनी फाइंड आउट करत असताना याच्या आधी आपल्याला एक लिहावं लागणार स्टेटमेंट, ते स्टेटमेंट कोणतं देअरफॉर जर तुमच्या ए ला जर तुम्ही एच्या इनव्हर्सनी मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय मिळणार तुम्हाला आय मिळणार आहे. आणि हा कोण आहे आता आपला ए ओके. मग हे काय लिहिलं तुम्ही वी नो हे लिहिलं तुम्ही बरोबर. त्यामुळे एच्या जागी काय लिहिलं तुम्ही एचं मॅट्रिक्स लिहिलं. इथं काय लिहिणार तुम्ही एचा काय लिहिला तुम्ही इनवर्स इज इक्वल टू आय कोण आहे तुमचा आता 1 0 0 0 1 0 0 0 1 मॅट्रिक्स कम्प्लीट. आता इलेमेंटरीने आपल्याला याला कशात कन्वर्ट करून घ्यायचंय आय मध्ये कन्वर्ट करायचं. याला कशात कन्वर्ट करायचं आय मध्ये. ऑब्विसली तो चेंज होत जाणार, तुम्हाला एचा काय मिळणार इथं इनवर्स मिळणार. मग आता या पॅटर्न नुसार याला कन्वर्ट कशात करायचं आहे आय मध्ये. याला जर मला कन्वर्ट आय मध्ये करायचं आहे तर मला इथं काय ठेवायचं आहे 1, इथं 1 ऑलरेडी तर 1 आहे म्हणजे फक्त आता ह्या दोघांना 1 करायचंय आणि बाकी हे दोघं जण काय करायचे मला 0 करायचे. मग आता फर्स्ट स्टेज काय करणार, पहिले इथे एकच आयडेंटिटी तुमची हा R1 मध्ये चेंज करणार ठीक आहे. चला काय करणार R1 मध्ये चेंज सांग. R1 मध्ये चेंज केला काय R1 मधला चेंज ओके. म्हणजे R1 ला काय केलं कॉस थिटाने काय केलं R1 ला काय केलं मल्टिप्लाय केलं. जर कॉस थिटाने R1 ला मल्टिप्लाय केलं तर इथं काय झालं देअरफॉर मॅट्रिक्स काय तयार झालं कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा 0 बरोबर. इथं कोण आहे साइन थिटा, इथं कोण आहे कॉस थिटा आणि इथं कोण आहे 0 0 0 1 मॅट्रिक्स कम्प्लीट. जर तुम्ही इथं फर्स्ट रोला कशाने मल्टिप्लाय केलं तुम्ही इथं कॉस थिटाने म्हणजे इथं ए इनवर्स तसंच आहे, इकडे पण काय करणार तुम्ही कॉस थिटाने मल्टिप्लाय केलं 1 0 0 1 सॉरी 0 1 0 0 0 1. काय डाऊट इथपर्यंत नाही. म्हणजे आता इथं आता तुमच्याकडे एकच आयडेंटिटी कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय 1. म्हणजे आता हा साइन थिटा मला वर आणून ऍड करायचा आहे पण नुसतं साइन आणून चालणार नाही, त्याला मल्टिप्लाय पण करायचं ओके. म्हणजे सेकंड रोला म्हणजे आता चेंज कोणात करताय तुम्ही फर्स्ट रो मध्ये चेंज करणार. फर्स्ट रो मध्ये काय चेंज करणार तुम्ही फर्स्ट रो मध्ये ऍड करणार आहे. कोणाला ऍड करणार आहे तुम्ही सेकंड रोला, पण सेकंड रोला डायरेक्ट नाही आणणार, सेकंड रोला साइननी मल्टिप्लाय करून आणणार. त्यामुळे आता काय झालं याला साइननी मल्टिप्लाय केल्यामुळे झाला साइन स्क्वेअर थिटा आणि हा झाला 1 मध्ये बरोबर आहे. मग इथं काय झालं वर इथं काय झाला 1 झाला कसा झाला कळलं का, हा झाला साइन स्क्वेअर वरती ऍडिशन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 झालं. आता इथं याला कशाने मल्टिप्लाय केलं साइन थिटा, आता तो प्लस ला आलाय वरती मग साइन थिटा प्लस कॉस थिटा सॉरी इंटू आणि इथं परत साइन कॉस मायनस आहे आणि खालून येताना तो प्लस येणार आहे म्हणजे इथं काय झाले 0 झाले. लक्षात याला काही केलं तरी विशेष नाही ओके. म्हणजे पहिला रो कम्प्लीट पण दुसऱ्यामध्ये काही चेंज आहे का नाही, तो आहे तसंच. म्हणजे इथं कोणाला साइन थिटा इथं कोणाला कॉस थिटा आणि इथं कोणाला 0 0 0 1 मॅट्रिक्स कम्प्लीट.
एचा इनवर्स इज इक्वल टू सेम पॅटर्न तुम्हाला इथं करायचं आहे. इथं काय येणार आहे फक्त कॉस थिटाच राहणार. इथं कशाने मल्टिप्लाय केले तुम्ही साइन थिटा वरती येऊन काय होणार आहे प्लस, म्हणजे इथं काय होणार आहे साइन थिटा आणि इथं मात्र 0 आला का विषयच नाही. बाकी सेकंड रो तसंच काय 0 1 0 0 0 1 मॅट्रिक्स कम्प्लीट. आता हा 1 झाला. आता टार्गेट काय याला 0 करायचं. याला 0 कसं करणार वरच्या रोला जर साइन थिटाने मल्टिप्लाय करून खाली मायनसला आणला तर काय होईल तो 0 बरोबर आहे. म्हणजे सेकंड रो मध्ये तुम्ही काय करताय आता सेकंड रो मध्ये चेंज केलं तुम्ही काय केलं तुम्ही R2 मधून कोणाला मायनस करणार आहे तुम्ही R1 ला, पण R1 ला डायरेक्ट मायनस नाही करणार. काय करणार आहे साइन थिटानी त्याला काय करून मल्टिप्लाय करून मग खाली आणणार आहे बरोबर आहे. मग त्यामुळे काय झालं त्यामुळे इथं काय झालं पहा पुढच्या पेजवर घेतो मी. लक्ष ठेवा मॅट्रिक्स काय होईल इथं फर्स्ट पहिलं 1 0 0 याच्यात चेंज नाहीये. ओके आता इथं चेंज काय इथं काय झाला 0 झाला बरोबर. आता यांना काही मल्टिप्लाय केलं तरी उत्तर 0 येणार आहे. खाली ऍडिशन आणून फायदाच नाही. म्हणजे इथं कोण राहणार आहे कॉस तसंच राहणार आणि इथं कोण राहणार 0 तसंच राहणार. ओके म्हणजे इथं काय आलं इथं आला कॉस थिटा इथं 0 आणि शेवटचा मात्र काय 0 0 1 बरोबर आहे. इथं आला 0 0 1 इकडं एचा इनवर्स आहे इज इक्वल टू इकडं कोण आहे. आता इथं जर पाहिलं तर पहिला रो कोण आहे सॉरी इथं साइन कॉस 0 बरोबर आहे आणि 0 0 1 साइन कॉस 0 साइन थिटा कॉस थिटा 0 ना इथं काय 0 0 1 बरोबर. सॉरी कॉस पाहिला आहे का इथं काय आला कॉस थिटा साइन थिटा 0. आता इथं चेंज करायचं. याला आपण कशाने मल्टिप्लाय करतोय साइनने आणि खाली कशाला आणतोय तो मायनसला बरोबर आहे. मग आता इथं ऑलरेडी कोण आहे इथं 1 जी सॉरी इथं 0 आहे फक्त इथं मिडलला 1 आहे हे लक्षात ठेव. ठीक आहे मग आता याला साइनने मल्टिप्लाय केलं खाली आणलं मायनसला म्हणजे आता हा काय होणार आहे मायनस मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. त्यानंतर याला साइनने केलं साइन स्क्वेअर थिटा इथं कोणी ऑलरेडी +1 आहे बरोबर. इथं काय आलं मायनस लांबताय ना तुम्ही 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इथं मात्र 0 येणार का कारण ऑलरेडी वरती कोण आहे 0 आणि खाली तुम्ही कशाला आणलं तरी ऑलरेडी इथं कोण आहे 0च आहे. कळलं डन इथपर्यंत. मग आता हा 1 झाला 0 झाला. आता विषय फक्त याचा राहिला कॉस थिटा त्याचा 1 कसा करणार त्याचा 1 कसा करणार व्हेरी गुड. म्हणजे सेकंड रोला तुम्ही काय करणार आहे कॉस थिटानी काय करणार तुम्ही डिवाइड करणार किंवा 1/2 ने सॉरी 1/cos थिटानी मल्टिप्लाय करणार काही पण करा. त्यामुळे इथं काय झालं 1 म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता असंही म्हणू शकता काय 1/cos थिटाने काय केलं त्याला मल्टिप्लाय केलं सॉरी इथं कोण आहे R2 आहे डन. मग आता त्यामुळे इथं काय झालं फर्स्ट रो मध्ये काही चेंज नाही 1 0 0 थर्ड रो मध्ये नाही 0 0 1 एचा इनवर्स इज इक्वल टू इथं सुद्धा इथं काय चेंज कॉस थिटा साइन थिटा 0 0 0 1 ओके. आता इथं चेंज आहे कॉस थिटानी इथं काय येणार आहे 0 इथं काय 1 0 इथं इनवर्स इथं कॉसला कॉस कॅन्सल म्हणजे कोणाला मायनस साइन थिटा इथं काय आलं कॉस थिटा. मग तुम्ही म्हणाले इथं कॉस कसा आला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कोण कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरला आता एका कॉसने आपण मल्टिप्लाय करतोय आणि इथं काय होणार आहे 0 कारण तिथं 0 आहे. ओके डन. म्हणजे या पॅटर्ननी तुम्हाला इथं कोण मिळाला आय मिळाला बरोबर आहे. आय इथं कोण आहे एचा इनवर्स इज इक्वल टू तुम्हाला एक नवीन मॅट्रिक्स इथं मिळालेला आहे बरोबर आहे. हे मॅट्रिक्स तुम्ही इथं राईट करून घ्यायचं म्हणजेच एचा इनवर्स इज इक्वल टू तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आले लक्षात समजले या असं नाही लिहायचं ही मॅट्रिक्स इथं लिहायचं. डन झालं. तर इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण या ठिकाणी काय काढलेलं आहे इनवर्स फाइंड आउट केलेला आहे. ओके डन जायचं नेक्स्ट. म्हणजे 2025 ला काय विचारलं गेलं तुम्हाला पहिला प्रश्न काय 2 मार्काचा प्रश्न काय विचारला गेलाय 25 ला ऍडजॉइंट काढा.
बरोबर आहे. मग आता त्याच्या आधी प्रश्न काय विचारला गेला होता, तो इनव्हर्टिबल आहे का नाही. म्हणजे पहा 2 मार्काचा कसा चेंज होतोय. आधी कोण आहे, आता 25 ला कोण आहे, ऍडजॉइंट आहे. त्याच्या आधी काय विचारलंय 2 मार्काला, चेक द वेदर काय, हा काय इनव्हर्टिबल आहे का नाही. इनव्हर्टिबल आहे का नाही हे आपण कधी म्हणतो, ए इज इक्वल टू कॉस थीटा साइन थीटा, इथं कोण आहे मायनस साइन थीटा कॉस थीटा, आणि हे काय इनव्हर्टिबल आहे का नाही हे काढायचं. इनव्हर्टिबल बेसिक आहे, त्याला कशात टाका, मॉड मध्ये टाका. मॉड मध्ये टाकल्यानंतर इथं कोणाला कॉस थीटा म्हणजे डिटर्मिनंट बनवा, साइन थीटा, इथं कोण आहे मायनस साइन थीटा, आणि इथं कोण आहे कॉस थीटा. मग आता इथं काय होणार आहे, याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह कसं करणार, कॉस स्क्वेअर थीटा मायनस, आणि इथं मायनस साइन स्क्वेअर थीटा, त्यामुळे इथं काय झालं प्लस साइन स्क्वेअर थीटा, आणि इज इक्वल टू काय 1. म्हणजे काय मोड ऑफ एच व्हॅल्यू काय नाही आली, नॉट इक्वल टू 0. देअरफॉर काय लिहिणार तुम्ही इथं, ओके, ए इनवर्स इज काय एक्झिस्ट, आणि देअरफॉर काय ए इज काय इनव्हर्टिबल मॅट्रिक्स. आलं लक्षात, काय लिहिलं इथं, ए इज इनव्हर्टिबल मॅट्रिक्स. समजलंय नक्की, या पॅटर्ननी जायचे. म्हणजे ऍडजॉइंटच्या आधी काय विचारलं गेले, इनव्हर्टिबल आहे का नाही ते विचारलं गेलं. त्यानंतर जर इथं पाहिलं तर आता 4 मार्काचं तिथं काय विचारलं गेलंय तुम्हाला, इनवर्स फाइंड आउट करा एलिमेंटरी, आणि इथं काय फाइंड आउट करायला सांगितलंय, सॉल्व द फॉलोइंग सिस्टम इक्वेशन बाय मेथड ऑफ रिडक्शन. म्हणजे कोणती विचारली गेली, रिडक्शन. म्हणजे 24 ला रिडक्शन आहे तर 25 ला एलिमेंटरी आहे. लक्षात, पॅटर्न लक्षात ठेवा, म्हणजे आता काय येईल हे तुम्हाला प्रेडिक्ट करता येईल. ओके ठीक आहे. मग आता हे इक्वेशन आपण लिहून घेतले, काय एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6, बरोबर. मग आता दुसरं इक्वेशन काय, y प्लस 3z, म्हणजे मी इथं काय लिहितो 0x प्लस वाय प्लस 3z इज इक्वल टू काय 11, बरोबर. नंतर इथं काय x प्लस 2y मायनस 2y, काय कळलं का, याला आपण इकडे बोलून घेतलं मायनस 2y, ऑलरेडी इथं कोण आहे प्लस झेड इज इक्वल टू तिकडे कोण राहिला 0. म्हणजे याला आपण ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं, पहिले सगळे कोणाचे एलिमेंट घेतलेत x, नंतर कोण y, नंतर z, आणि नंतर कॉन्स्टंट. लक्षात. मग आता याला कन्वर्ट कशात करणार आपण, मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करणार. मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करताना पहिल्यांदा सगळे एक चे एलिमेंट लिहायचे, कोएफिशियंट 1 0 1, त्यानंतर कोण आहे 1 1 मायनस 2, त्यानंतर कोण आहे 1 3 1, झालं. इथं कोण येणार आहे x y z, इथं कोण येणार आहे 6 11 0. आता रिडक्शन मेथड काय सांगते, रिडक्शन मेथड सांगते का तुमचा जो मेन डायगोनल आहे, या मेन डायगोनलच्या खालचे 3 मेंबर किंवा वरचे 3 मेंबरला 0 करा. बरोबर. मग आपण काय करूया, मेन डायगोनलच्या खालचे 3 मेंबर 0 करू का, ऑलरेडी एक 0 आहे, मग फक्त दोघांनाच करायचंय. बरोबर, सोपं आहे. मग आता इथं काय करणार तुम्ही, याला 0 करताना फर्स्ट हा 1 इथं काय आणू शकतो आपण मायनसला, म्हणजे कोणत्या रो मध्ये चेंज केला तुम्ही, R3 मध्ये चेंज केला. काय चेंज केला, R3 मधून कोण मायनस केला, R1 मायनस केला. त्यामुळे इथं काय तयार झालं, इथं काय तयार झालं, इथं पहिला रो तसंच आहे, काय 1 1 1, दुसरा रो पण तसंच आहे 0 1 3. आता इथं चेंज आहे, हा मायनसला आल्यामुळे इथं काय झालं 0, हा मायनसला आल्यामुळे इथं काय झालं -3, हा 1 इथं काय आला मायनसला आला, त्यामुळे इथं -3 झालं. त्यानंतर हा इथं मायनसला आला, बरोबर आहे, हा मायनसला आल्यामुळे इथं कोण झाला परत 0. मॅट्रिक्स कंप्लीट. काय झालं कळलं का, ओके. इथं मायनसला आला, मग इथं काय होणार आहे एक्स वाय झेड इज इक्वल टू, इथं काय होणार आहे 6 11 तसंच आहे, 6 आणि 11 तसंच आहे. हा इथं कशाला येणार आहे मायनसला. ओके, बऱ्याच वेळा गडबड इथं होते, इथं क्रिया होते, म्हणजे जे काय करायचे ते इथं नाही होत, हे विसरायचं नाही का, जे तुम्ही इथं वापरणार आहे ते कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं पण वापरायचं. मग आता 6 इथं मायनसला आल्यामुळे इथं काय झाला -6, डन इथपर्यंत. आता हे झाला, हा 0 झाला, हा 0. आता याला काय करायचंय तुम्हाला 0, याला 0 करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, +3 ऍड करावं लागेल. मग कसं कुठून आणणार तुम्ही +3 R2 मधून आणणार, कुठून आणणार तुम्ही R, कळलं. ओके, मग कोणात चेंज करणार तुम्ही R3 मध्ये, काय केला R3 मधून मायनस केला कोण R2, पण नुसता R2 नाही केला, त्याला आणताना कशाने 3 ने मल्टिप्लाय करून आणलं. व्हेरी गुड. काय करणार तुम्ही प्लस, ओके. म्हणजे इथे काय करणार 3 ने मल्टिप्लाय करून खाली तो काय येणार आहे प्लसला, कोण R2. मग त्यामुळे इथं काय झालं R3 मध्ये चेंज आहे, R1 तसंच आहे 1 1 1, इथं काय 0 1 3.
हा इथं कशाला आणला, याला कशाने मल्टिप्लाय केलं, इथं 0 ऍडिशन आणलं 0चे, इथं काय झालं 0, इथं कशाने मल्टिप्लाय केलं 3 ने, 3 त्रिक 9 आणि 9 खाली कशाला आले प्लसला, म्हणजे इथं किती आले 9, सॉरी इथं कोण आहे एक्स वाय झेड इज इक्वल टू, इथं काय येणार आहे 6 आणि 11 तसंच आहे, याला 3 ने मल्टिप्लाय केलं 33, 33 खाली प्लसला आले 27, आलं लक्षात, डन. मग आता इथं तुम्ही इक्वेशन तयार करणार आहे, काय इक्वेशन, आता ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन होणार, देअरफॉर ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन, मेन डायगोनलच्या खालचे तीनही 0 झाले ना, आता मल्टिप्लिकेशन करणार, काय होणार आहे इथं, ह्या अख्ख्या रोने ह्या कॉलमला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय होणार आहे एक्स प्लस वाय प्लस झेड, बरोबर आहे. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशन ह्या रोने सेकंड रोने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे वाय प्लस 3z, ओके, आणि इथं याने केलं 9z, हे एक मॅट्रिक्स तयार झालं, इज इक्वल टू काय आहे तिकडं 6, 11 आणि 27. बाय इक्वेलिटीने काय आलं, इथं घेतोय बाय इक्वेलिटीने काय येईल, ठीक आहे, पहिलं एक्स प्लस इथं लिहा बाय इक्वेलिटी, ओके ठीक आहे, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू किती 6, त्यानंतर वाय प्लस झेड इज इक्वल टू 11, सॉरी 3z आहे ना, आणि त्यानंतर 9z इज इक्वल टू 27, ओके. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3, ओके. आता 3 वरनं तुमच्या लक्षात आलं काय z इज इक्वल टू 27/9, म्हणजे z इज इक्वल टू किती आली 3. आता z ची जर व्हॅल्यू 3 आहे तर इथं तुम्हाला y ची मिळेल, आता काय इथं इक्वेशन दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन सेकंड मध्ये आपण ही व्हॅल्यू काय करू आपण पुट करू, काय सेकंड इक्वेशन y प्लस 3z इज इक्वल टू किती आहे 11, y प्लस 3 z ची व्हॅल्यू किती आहे 3 इज इक्वल टू किती 11, म्हणजे इथं किती आले y प्लस 9 इज इक्वल टू किती 11, म्हणजे y इज इक्वल टू किती आले, हे 9 तिकडे मायनसला गेले किती 2 झालं, याचा विषय मिटला. आता y पण माहिती आहे आणि 2 पण माहिती आहे, सॉरी z पण माहिती आहे, मग आता राहिला कोण x काढायचं आहे. मग फर्स्ट इक्वेशन काय दिस व्हॅल्यू पुट इन ह्या दोन्ही व्हॅल्यूवरनं काय x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू किती आहे 6, x ची व्हॅल्यू माहित नाही, y किती आहे 2, ओके, y किती आहे 2 आणि z किती आहे 3 इज इक्वल टू किती आहे 6, इथे किती ऍडिशन आली 5, 5 ला तिकडे पाठवा म्हणजे x बरोबर काय मिळालं तुम्हाला 6 मायनस 5, म्हणजे x इज इक्वल टू किती आहे 1, आलं लक्षात. मग इथं कोण आहे तुमचा x आहे, इथं कोण आहे तुमचा y आणि इथं कोण आहे तुमचा z, आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता, ठीक आहे, रिडक्शन मेथड. आता त्याच्यानंतर बघा 25 ला 2 मार्क काय विचारले गेले होते ऍडजॉइंट, 24 ला काय विचारलं गेलं इन्व्हर्टिबल, आणि इथं काय विचारलं गेलं, पण खरं तर हा 2 मार्काचा नाही, हा 4 मार्काचा आहे, हा 4 मार्काचा आहे. काय इथं एक मॅट्रिक्स दिले आणि हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं, आलं लक्षात, ठीक आहे. मग व्हेरीफाय हा 4 मार्काचा आहे, 2 मार्काचा काय 23चा 2 मार्काचा इथे बघा काय एक मॅट्रिक्स दिले, हे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, इज अ नॉन सिंग्युलर, म्हणजे तुम्ही याचा काय काढू शकता इनवर्स काढू शकता, ओके. देन फाइंड द ए इनवर्स बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, रो ट्रान्सफॉर्मेशन याचा काय काढायचा इनवर्स काढायचा, ओके. हेन्स राईट द इनवर्स, आणि त्याच्या कम्पेअरवरनं तुम्हाला याचा इनवर्स काढायचा, हा 2 मार्काला विचारला गेला, प्रश्न रिपीट नाही होते पण पॅटर्न पहा कसा बदलत जातं, आलं लक्षात. म्हणजे आता इथं काय करायचंय तुम्हाला इनवर्स काढायचं, पहिली गोष्ट, ठीक आहे. पाहूया आपण काय ए मॅट्रिक्स, काय ए मॅट्रिक्स x 0 0 0 y 0 0 0 z, हे मॅट्रिक्स आहे ए. आता याचा काय काढायचंय तुम्हाला इनवर्स काढायचं, आणि तो पण कशाने रो ट्रान्सफॉर्मेशन. आता वी नो आपल्याला माहिती आहे काय ए ला जर त्याच्या इनवर्सने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला कोण मिळतो आय. मग ए मॅट्रिक्स इथं कळलं तुम्हाला कोण इथं x 0 0 0 y 0 0 0 z, मॅट्रिक्स कंप्लीट. इथं कोण आहे एचा इनवर्स, इथं कोण आहे 1 0 0 0 1 0 0 0 1 युनिट मॅट्रिक्स. डन इथपर्यंत काय डाऊट. मग आता याला आय मध्ये कन्वर्ट करायचं आहे, कसं करणार इथं याला एक्स ला 1 कसा करायचा
ह्या रो मध्ये y ला 1 करायचं, ह्या रो मध्ये z ला 1 करायचं. व्हेरी गुड. काय करायचंय पहिल्या रो मध्ये x ने डिवाइड म्हणजेच 1/x ने मल्टिप्लाय. ओके, म्हणजे पहिल्या रो मध्ये काय चेंज केलं तुम्ही? पहिल्या रो मध्ये काय चेंज आहे? पहिल्या रोला मल्टिप्लाय केलं कोणी? 1/x ने. मग दुसऱ्या रो मध्ये काय करणार? 1/y. आणि तिसऱ्या रो मध्ये काय करणार? आता इथे सेपरेट सेपरेट तिघांचे म्हणून आपण वन टाइम ते यूज करू शकतो. सेपरेट तीन रो आहेत आणि सेपरेट 3 रोला वेगवेगळ्या नंबरनी काय करतोय आपण? मल्टिप्लाय करतो. म्हणजे इथे काय झालं? R3 मध्ये काय केलं? 1/z. इथे कोण आहे? R3, इथे R2 आणि इथे कोण आहे? R1. त्यामुळे एक नवीन मॅट्रिक्स तुम्हाला इथे मिळालं. काय? ओके, मी डायरेक्ट 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके, इथं कोण आहे? कोणीच नाही. ए इनवर्स आहे इज इक्वल टू इथं काय? इथं काय झालं? 1/x 0 0 0 1/y 0 0 0 1/z. हे मॅट्रिक्स मिळालं. म्हणजे ए चा इनवर्स मिळाला तुम्हाला इथं. काय इनवर्स कळलंय तुम्हाला? हा इथं राईट करायचं. कळलं का? ओके, कारण हा कशात कन्वर्ट झाला आता? युनिट मध्ये. म्हणजे हा कोणी सध्या आता आहे. ओके, डन इथपर्यंत डन. आता ए चा इनवर्स तुम्हाला मिळालेला आहे 1/x 1/y 1/z. आता त्यावरनं तुम्हाला याचा काय काढायचा आहे? इनवर्स काढायचा. मग याला कोणासोबत कम्पेअर करू आता? याच्या सोबत कम्पेअर करू. ओके, ठीक आहे. मग आता काय करणार तुम्ही? कम्पेअर. काय इथं? कम्पेअर विथ कोणासोबत आहे? पण कोणाला कम्पेअर करायचं? आधी ते मॅट्रिक्स ते लिहिलं पाहिजे. काय इथं मॅट्रिक्स? प्रश्न कोणता आहे? 2 1 -1. ओके, 2 0 0 0 1 0 0 0 -1. कम्पेअर विथ कोणासोबत आहे? x 0 0 0 y 0 0 0 z. याच्यासोबत कम्पेअर केलं. ओके, देअरफॉर इनवर्स डायरेक्ट काय? इनवर्स याच्यासोबत कम्पेअर केलं बरोबर. मग आता याचा इनवर्स काय? 1/x 1/y. ओके, देअरफॉर याचा इनवर्स ऑफ कोण? हा काय येईल? 2 0 0 0 1 0 0 0 -1 इज डायरेक्ट काय लिहिणार? 1/2 0 0. इथे काय येणार आहे? 0 1/1 म्हणजे किती? 1च. 1 0 0 0 -1. फक्त आपण काय केलं? प्रत्येकाला इनवर्स मध्ये टाकलं. झालं. दिसायला वाचायला हार्ड होतं पण क्वेश्चन मात्र इझी होता. ठीक आहे, मग आता आलो आपण याचा इनवर्स झाला. हा मेन प्रश्न. हा 4 मार्काला विचारला गेला. आता हा 4 मार्काला तुम्हाला विचारला गेला. याचं काय करायचंय? व्हेरीफाय करायचंय. ए ने जर त्याच्या कशाला मल्टिप्लाय केलं? ऍडजॉइंटला. किंवा ऍडजॉइंटने कशाला केलं? ए ला. तर मोड ऑफ ए इंटू आय. ओके, म्हणजे पहिल्यांदा याची व्हॅल्यू काढा, त्याला 1 म्हणा. नंतर याची व्हॅल्यू काढा, नंतर त्याला 2 म्हणा. आणि नंतर याची व्हॅल्यू काढा, त्याला 3 म्हणा. आणि मग सांगा फ्रॉम 1 2 and 3 दीज आर इक्वल. ओके, मग आता फर्स्ट पहिल्यांदा काय करावं लागणार तुम्हाला? ए मॅट्रिक्स घ्यावं लागणार आहे. ए मॅट्रिक्स काय? 1 2 3 4. पहिली गोष्ट ते इन्व्हर्टिबल आहे का नाही ते चेक करायचे तुम्हाला. म्हणजे इथं काय करणार तुम्ही? 1 2 3 4. म्हणजे इथं काय करणार आहे? 4 - 6 म्हणजे -2. म्हणजे मोड ऑफ ए नॉट इक्वल काय? 0. आणि देअरफॉर ए इनवर्स इज काय? एक्झिस्ट. झालं. पण नाही, गरजच नाहीये. अरे नाही पण इनवर्स आपल्याला काढायचंच नाही, त्यामुळे इन्व्हर्टिबलची गरजच नाही. मोड ऑफ ए ची गरज आहे, त्याची व्हॅल्यू काढून ठेवू. इन्व्हर्टिबलची गरज नाही. मोड ऑफ ए ची गरज आहे. ठीक आहे, मोड ऑफ ए ची व्हॅल्यू काढून ठेवू. ठीक आहे, काय? 1 2 3 4. ओके, म्हणजे इथं काय आलं? 4 - 6 किती आले? -2. डन. म्हणजे याचा विषय मिटलाय. आता पहिलं काय काढायचं? आता काय काढायचं? ऍडजॉइंट. ऍडजॉइंट कसं काढायचं माहिती आहे तुम्हाला. पण आता मी इथं डायरेक्ट लिहितोय, तुम्ही डायरेक्ट लिहायचं नाही. ऍडजॉइंट काढायचं आहे, कसं काढायचं माहिती तुम्हाला. ओके, 4 मार्काला आहे. थोडंसं वेटेज तर दिलेच पाहिजे. सीईटी नाही सॉल्व्ह करत आहे, रागवून नाही तू. ठीक आहे, आता ऍडजॉइंट ए काय लिहिणार? ऍडजॉइंट ए सांगा. 4 1 यांना आपण इंटरचेंज करतो आणि यांचं साईन चेंज करतो जागेवर. हा झाला ऍडजॉइंट. मग आता तुमच्याकडे कोण कोण आहे? ए पण आहे, मोड ऑफ ए पण आहे, ऍडजॉइंट पण आहे आणि आय पण आहे. ओके, मग आता फर्स्ट मल्टिप्लिकेशन. ओके, हे सगळे काढून घेतले. आता फर्स्ट कोणी मल्टिप्लाय करायचे? ए नी मल्टिप्लाय करायचे. कोणाला?
ऍडजॉइंट ए ला, म्हणजे काय येणार आहे, ए कोण आहे 1 2 3 4, ऍडजॉइंट काय 4 1 -2 -3. आता इथे काय करणार आहे, पहिला रो पहिला कॉलम हा असा उचलायचा, उभा करायचा, याच्यावर टाकून द्यायचा. ओके, म्हणजे 1 कोणाकडे जाऊन पडणार 4 कडे, म्हणजे काय झाले 4 के 4, आणि इथं मायनस काय येणार आहे 6, 3 2 6. परत तो उचला दुसऱ्यावर टाका -2, आणि हा 2 इथं +2 झालं. त्यानंतर सेकंड रो पहिला कॉलम 3 कोणाकडे जाणार 4, आणि 4 कोणाकडे जाणार 3 कडे. परत हा रो सेकंड रो उचला, उभा करा, याच्यावर सोडून द्या. 3 कोणाकडे भेटणार म्हणजे -6 येणार, आणि 4 कोणाला भेटणार 1 ला. आलं डन. मग आता इथं काय मिळालं तुम्हाला, इथं कोण मिळाला -2, इथं कोण मिळाला 0, इथं कोण मिळाला 0, इथं कोण मिळाला. झालं डन. म्हणजे याला काय म्हणणार तुम्ही 1. इथं काढलं 1. आता हेच असंच मल्टिप्लिकेशन, फक्त आता हे मॅट्रिक्स तुम्हाला पुढे लिहायचं आणि हे मागे लिहायचं. त्याला काय म्हणणार तुम्ही 2. बरोबर आहे. सगळं नाही सॉल्व्ह करत द्या, आता लक्षात आलंय तुमच्या काय करायचं. आणि मग तिसरं मोड ऑफ ए, -2 ने कोणाला मल्टिप्लाय करताय तुम्ही आयला, आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स. म्हणजे परत आता युनिट तर कळलेलंच आहे तुम्हाला, -2 ने जर युनिटला करताय तर हेच भेटणार आहे. फक्त सिस्टमॅटिक दाखवायचे त्यांना. म्हणजे हे झालं फर्स्ट, हे झालं सेकंड, हे झालं थर्ड, आणि फ्रॉम 1 and 2 and 3 दीज आर इक्वल. लक्षात, सोपा प्रश्न होता 4 मार्काला. आता इथं 2023 आपलं संपलं. आता 22 कडे आलो. आता 22 ला काय विचारलंय, फाइंड द को फॅक्टर ऑफ एलिमेंट. प्रत्येक एलिमेंटचा फक्त को फॅक्टर काढायचा आहे. ओके, येईल काढतं, सांगायची काही गरज नक्की. पहिल्यांदा काय करणार, लेट ए इज इक्वल टू मॅट्रिक्स -1 2 -3 4. पहिला एलिमेंट ए 1 1 पहिली पोझिशन, तो कोण आहे -1. त्याचा कोण काढणार तुम्ही मायनर कोण आहे, त्याचा रोन कॉलम सोडल्यावर 4. त्याचा कोण काढायचा तुम्हाला कोफॅक्टर, तो सी किंवा कॅपिटल ए ने तुम्ही दाखवू शकता. इज इक्वल टू काय -1 चा इंडेक्स 1 + 1 इंटू मायनॉर कोण आहे त्याचा मायनॉर 4, म्हणजे इथं किती आला -1 चा काय झाला +1, बरोबर आहे, इंटू 4 म्हणजे किती आले 4. हे -1 चा इंडेक्स का 4 2 झाला डन. म्हणजे जसा पहिल्याचा कोफॅक्टर काढला, असे तुम्हाला किती जणांचे कोफॅक्टर काढायचे उरलेल्या तिघांचे, आणि त्याचं काय बनवायचे मॅट्रिक्स बनवायचे. अंडरस्टँड, समजलंय नक्की, जायचं पुढं डन. म्हणजे तुम्ही विचार केला, पहिल्यांदा 2 मार्काला जर पाहिलं 25 ला कोणता आहे 2 मार्काला ऍडजॉइंट आहे, नंतर कोण आहे इनव्हर्टिबल, नंतर कोण आहे ट्रान्सफॉर्मेशन. ओके, त्यानंतर चौथा कोण आहे इथं कोफॅक्टर. म्हणजे क्वेश्चन रिपीट नाही झाला बा. ओके ठीक आहे. आता इथं 4 मार्काचा पाहू आपण. काय विचारलं गेलं 4 मार्काचा, सॉल्व द फॉलोइंग सिस्टम इक्वेशन बाय मेथड ऑफ इन्व्हर्जन मेथड. आधी कोणती दिली होती रिडक्शन. रिडक्शन मध्ये आपण काय करतो, डायगोनलचे खालचे 3 मेंबर काय करतो 0 करतो, आणि रिडक्शन मध्ये काय इन्व्हर्जन मध्ये काय करतो नाही नाही नाही. हा ऍडजॉइंट पण वापरू शकता, इनव्हर्स किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ही वापरू शकता. दोन्ही मेथड पैकी कोणतीही तुम्ही यूज करू शकता. मग आता इथं काय करायचंय, फर्स्ट सांगा काय करणार, इथं सॉल्व करायचंय. कोणती मेथड आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन मेथड 4 मार्काचा प्रश्न आहे. आधी कोणती होती रिडक्शन, आता इन्व्हर्जन आहे. ओके ठीक आहे. म्हणजे काय येणार आहे x - y + z इज इक्वल टू 4. त्यानंतर इथं काय 2x + y - 3z ओके इज इक्वल टू 0. नंतर काय x + y + z इज इक्वल टू 2 झालं. आता इथं मॅट्रिक्स काय मॅट्रिक्स 1 2 1, इथं काय -1 1 1, इथं काय 1 -3 1. इथं कोण येणार आहे x y z, आणि इथं कोण येणार आहे 4 0 2. हे कोणता फॉर्मॅट आहे, याला काय म्हणणार तुम्ही देअरफॉर a x इज इक्वल टू b. आता काय करणार तुम्ही इथं ax ला ax इज इक्वल टू b जो आहे, इथं कशाने मल्टिप्लाय करणार a इनवर्स, इथं पण काय a इनवर्स. त्यामुळे काय झालं इथं तयार झाला I युनिट मॅट्रिक्स x इज इक्वल टू काय a इनवर्स b, म्हणजे x इज इक्वल टू काय आलं a इनवर्स इंटू b. ओके, आता तुम्हाला गरज कोणाची आहे a इनवर्स घ्या. x आहे का आहे, बरोबर आहे, b आहे का आहे, मग गरज कोणाची होतं a च्या इनवर्स. मग a इनवर्स कडून काढणार हा a. ओके, मग याचं पहिल्यांदा काय काढणार मोड काढणार, म्हणजे तुम्हाला a इनवर्स काढायचा आहे, आणि याचा काय काढायचा प्रत्येकाचा कोफॅक्टर काढून ऍडजॉइंट तयार करायचा. ओके, इलेमेंटरीनी ही तुम्ही हे गणित सॉल्व्ह करू शकता, अदरवाइज ऍडजॉइंट मेथड. आता इथं काय करणार
ए जो तुम्हाला मिळालेला आहे ए मॅट्रिक्स ऑर्डर काय आहे 3x3 ची ऑर्डर आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा याचा मोड काढून घ्या. मोड कसा काढायचा माहिती आहे तुम्हाला. मोड काढल्यानंतर त्याचा फॉर्म्युला काय, इनवर्स फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय 1/a चा मोड ऍडजॉइंट ए. ऍडजॉइंट ए कसा काढतो आपण, ह्या सगळ्यांचे काय काढतो आपण कोफॅक्टर. कोफॅक्टरचा एक मॅट्रिक्स बनवतो आणि ह्या मॅट्रिक्सचा काय करतो आपण ट्रान्सपोज करतो, तेव्हा आपल्याला कोण मिळतो ऍडजॉइंट मिळतो. मग ही पूर्ण सिस्टीम इथून उचलायची आणि ती कुठे ठेवायची, इथं ठेवायची. म्हणजे इथं कोण कोण येणार, इथं एक्स इज इक्वल टू मोड ए, इथं कोण आहे ऍडजॉइंट ए इंटू बी. आता मल्टिप्लिकेशन कोणाचं होणार, इथं कोण लिहिणार तुम्ही एक्स वाय झेड. इथं कोण घेणार आहे 1 मोडची इथं काहीतरी व्हॅल्यू येईल. ओके, इथं काय एक मॅट्रिक्स आहे आणि इथं एक मॅट्रिक्स आहे. ह्या मॅट्रिक्स मध्ये कोण आहे 4 0 2. मग इथं 3 रो मिळणार आहेत. पहिला रो पहिला कॉलम, दुसरा रो पहिला कॉलम, तिसरा रो पहिला कॉलम, म्हणजे सगळे एकच पोझिशन मध्ये. म्हणजे आधी मल्टिप्लिकेशन करताना तुम्हाला ह्या दोघांचं करायचं आणि मग हा 1 जो कोण आहे तो आतमध्ये मल्टिप्लाय करणार. अलग लक्षात इथला मेंबर. आणि मग बाय इक्वॅलिटी तुम्हाला एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू झेड इज इक्वल टू. अंडरस्टँड, समजलंय. सॉल्व्ह करायची गरज नक्की, कॉन्फिडन्स मध्ये जाऊ ना. इनवर्स 3x3 चा प्रत्येकाचा को फॅक्टर काढून इनवर्स काढायचा आहे. को फॅक्टर माहिती आहे तुम्हाला. ओके ठीक आहे, वेळ नको घालवायला. आता इथं काय सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय रिडक्शन. रिडक्शन मेथड म्हणजे काय करतो आपण मेन डायगोनलचे 3 मेंबर काय पाहिजेत 0 पाहिजेत. रिडक्शन मेथड झाली लक्षात, ठीक आहे. म्हणजे इथं काय एक मॅट्रिक्स, इथे एक मॅट्रिक्स, इथे एक मॅट्रिक्स. ओके, इथं कोण आहे एक्स वाय झेड. इथं कोण आहे 12 15 13 आणि इथं कोण आहे 1 1 1 3 4 3 3 4 4. मेन डायगोनलच्या खालच्या तिघांना 0 करा. हा इथं मायनसला आणा, हा इथं पण मायनसला, हा इथं मायनसला आणला तर हा पण मायनसला येणार आहे. झालं, वन टाइम दोघं 0 होणार आहे. इथं हा 0 होणार आहे. बाय इक्वेलिटी याला मल्टिप्लाय करून घ्या. बाय इक्वेलिटी माहिती आहे तुम्हाला, जायची गरज नाही. ओके, 4 मार्काला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर फाइंड द मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर, माहिती आता झालाय प्रश्न आत्ताच. ओके ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आता काय सांगितलंय, आता हा वर्ड प्रॉब्लेम दिलाय 4 मार्काला. 19चा प्रश्न आहे. आपल्याला 20 पर्यंत जायचं होतं पण मुद्दाम 19 एक ऍड केलाय. ठीक आहे. काय इफ 3 नंबर्स आर ऍडेड सम इज 2. 3 नंबर ना म्हणजे काय x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2. लेट द 3 नंबर बी x y and z देअर फ्रॉम फर्स्ट कंडिशन. ओके आलं लक्षात. त्यानंतर 2 टाइम्स सेकंड नंबर म्हणजे कोण 2y इज सबट्रॅक्ट फ्रॉम सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड. म्हणजे फर्स्ट अँड थर्ड जो आहे इथं मायनस इथं प्लस. बरोबर आहे, कळलं. फक्त मी सेपरेट लिहिलंय. ओके, इज किती आहे 8 म्हणजे मी इथं 8 लिहिलं फ्रॉम सेकंड कंडिशन. ओके, त्यानंतर तिसरं इफ 3 टाइम्स फर्स्ट नंबर म्हणजे काय झालं 3x इज ॲडेड सम ऑफ सेकंड अँड थर्ड म्हणजे काय y प्लस झेड इज इक्वल टू किती आहे 4. थर्ड कंडिशन. ओके, आणि फाइंड द नंबर ऑफ युजिंग मॅट्रिक्स. तर एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढा. मग इथं कोणती मेथड वापरणार तुम्ही रिडक्शन. कोणती मेथड वापरणार रिडक्शन. रिडक्शन मेथड का इथं मॅट्रिक्स तुम्हाला मिळणार आहेत. किती मॅट्रिक्स मिळणार 3 मॅट्रिक्स मिळणार. ओके, पहिलं मॅट्रिक्स दुसरं तिसरं जे आता आपण यूज केलं ना मेन डायगोनलच्या खालचे 3 मेंबर काय आले पाहिजेत 0 आले पाहिजेत. बाय इक्वेलिटीने एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढून घ्या. हे पहिली लाईन काय लिहिणार लेट दीज नंबर आर बी एक्स वाय झेड. ओके, फ्रॉम फर्स्ट कंडिशन फ्रॉम सेकंड कंडिशन फ्रॉम थर्ड कंडिशन. हे 3 इक्वेशन लिहून घ्या. मग एका खाली एक लिहिल्यानंतर पहिलं मॅट्रिक्स दुसरं तिसरं. ओके, पहिल्याला कन्वर्ट कशात करायचं रिडक्शननी. ओके, रिडक्शन यानी त्याच्यात अपर ट्रायंगुलर किंवा लोअर ट्रायंगुलर तुम्हाला जे आवडेल ते. आणि मग एक्स वाय झेडचे तुम्हाला सहजरित्या व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे इथं जी मेथड तुम्ही यूज करणार आहे ती कोणती आहे. ओके, आलंय लक्षात, समजलंय. तर या पद्धतीने तुमचं झालं. म्हणजे 2019 पर्यंतचे आपण मॅट्रिक्सचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. जे आपण हाफ सॉल्व्ह केले ते सगळे सॉल्व्ह करा नंतर. ओके, कारण थोडेसे लेंदी आहेत त्यामुळे. ओके, डन.